ही साडी माझ्या आईची आहे. असं म्हणतात की वहिनी ही आईसारखीच असते. आई गेल्यावर आत्यानेच आम्हाला लहानाचं मोठं केलं. आईसारखी काळजी घेतली. तुम्ही घरी आलात माझ्यासाठी आणि विराजसाठी मी आईसारख्याच आहात. म्हणून ही मी साडी आणली होती आईची. या क्वार्टरचं काही कळत नाही. बाहेर एवढ्या मारामारा करतो आणि इथे एवढं इमोशनल पण वागतो. असो, काही का असेना, तो किमान ताईशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय. वहिनी घ्या ना. आईकडून आहे तिच्या सुनेसाठी. आईबद्दल तू बोलतोस? आईचं प्रेम, आईची माया. आणि मी तुला काय सांगितलं होतं? तुला जर या घरात राहायचं असेल तर तुझा आवाज माझ्या कानावर पडता कामा नये. दादा, नको ना आत्ता हे सगळं. सगळं छान व्यवस्थित चाललंय ना. समोर असताना कसं काही छान होणार आहे? दादा, ताई प्लीज प्लीज घे ती साडी. तर वेगळं काही रिॲक्ट होऊ नकोस. प्लीज 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 घे साडी. या मूर्खाची हिंमत तरी कशी झाली मला साडी द्यायची. असं वाटतंय एक कानाखाली द्यावी ह्याच्या, पण मी तसं करणार नाही. सगळ्यांसमोर मला इच्छा नसताना सुद्धा ह्याच्याशी चांगलंच वागावं लागणार आहे. साडी. हा